कसा आहेस भावा? मस्त आहे ना? यार मला हा व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण मला वाटतं की नाही बनवलंच पाहिजे आणि बोललंच पाहिजे. हे जे असतात ना सो कॉल्ड मित्र, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी. मला वाटतं कदाचित भरपूर लोकांच्या जीवनामध्ये असे असतात सो कॉल्ड मित्र. ते फक्त कामापुरता मामा असतात. वापर करून घेतात आणि नंतर मग दाखवतात त्यांची. असाच एक मित्र होता माझा. खूप अटॅच होतो. एका ताटाने खाल्लं, भरपूर गोष्टी झाल्या. एक काळ असा आला, की मित्र म्हणाला, की "यार, गावाकडे मला ना एक दुकान टाकायचंय माझ्या भावाला. मला थोडेफार पैसे दे ना यार. तुला मी 8 दिवसात परत करतो." म्हटलं, "ठीक आहे यार. एवढ्या वर्षाचं आपलं रिलेशन आहे, तर मदत करायला काय हरकत आहे?" भावाला दिले पैसे. फक्त आठवड्याभरासाठी आहेत. 8 दिवसात तुला तुझे पैसे परत करतो. म्हटलं, "ठीक आहे, काय हरकत नाही." आठवडा झाला. 2021 ते आज चालू आहे 25 म्हणजे ऑलमोस्ट 5 वर्ष झाली. आणि मला एक लव्ह लेटर सुद्धा लिहून दिलेलं आहे त्याने, की बाबा तुझे पैसे मी हळू-हळू परत करेल. म्हणजे बघा मित्राकडे दुकान चालू आहे, 10-12 एकर शेती आहे, वडीलही प्रोफेसर आहेत, आता रिटायर आहेत, त्यांचं इन्कम असेल. परत अंगूरचा बाग आहे, त्याचंही दरवर्षी 14-15 लाख रुपये उत्पन्न येतं. परत बिजवाईचं दुकान आहे, त्या दुकानासाठी मी पैसे दिलेले आहेत. ते दुकानही अजून मस्त चालू आहे सुरळीत. भाऊही फोर व्हीलर घेऊन फिरतो. म्हणजे ऑलमोस्ट 10-12 लाखाची गाडी घेऊन फिरतो. मग त्याच्याकडे पैसे नसेल का बरं द्यायला? पण हे सो कॉल्ड मित्र असतात ना, हे अशीच मारून जातात. त्याच्यामुळे हे सो कॉल्ड मित्र आधीच ओळखलेले बरे असतात. पण मी अजूनही ओळखलं नाही. कारण की एक रिलेशन असतं, की एक म्हणतात ना, की आपण कुणावरती प्रेम केलं असेल किंवा आपलं एक अटॅचमेंट असेल, त्यावेळेस माणूस हा भावूक होऊन जातो आणि इमोशनलमध्ये थोडेसे डिसिजन घेतो. त्यावेळेस मी थोडासा स्ट्रिक्ट झालो असतो. त्यावेळेस मी पैसे दिले नसते किंवा मग त्याचं काम केलं नसतं. तर आज मला तो पश्चाताप नसता आला. आज जो पश्चाताप होतोय. म्हणजे बघा, पैसे द्यायची जेव्हा वेळ आली ना, तर माझ्या बाजूलाच राहिला होता. बाजूलाच. मला खबर सुद्धा लागली नाही. भाऊ घर खाली करून गेला. मला भनक सुद्धा लागली नाही. म्हणजे विचार करा कोणत्या लेव्हलची मेंटॅलिटी असेल. माझं असं म्हणणं आहे, की तुमच्या जीवनात जरी असे असेल मित्र, तर अगोदरच ओळखा. कारण की मोठं नुकसान होत नाही. कालांतराने भरपूर त्रास होतो, की यार काय आपलं रिलेशन होतं, काय आपलं नातं होतं. पण ठीक आहे, असतात कोणी-कोणी असे. आता वाट बघतोय, मित्र आहे हा, पैसे कधी देईल परत. ऑलमोस्ट आता 4 वर्ष झाली. आता दिवाळी आली आहे. काय करणार? ओळखायला उशीर झाला. बाकी काय नाही. तुमच्याही आयुष्यात असे मित्र असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा.